ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। राजकीय विश्वातनं भाजपच्या नेत्यांची आता सागर बंगल्यावर बैठक सुरू झालेली आहे। फडणवीसांच्या घरी प्रदेश भाजपचे नेते देखील पोहोचलेले आहेत। हरियाणातील विजयानंतर राज्यातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी सागर बंगल्यावर ही बैठक बोलावण्यात आली आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, काय अपडेट्स? तर काही तांत्रिक कारणांमुळे अक्षय यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही। दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय सागर बंगल्यावर ही अत्यंत महत्त्वाची अशी बैठक, भाजपच्या नेत्यांची ही बैठक आहे। आज भाजपला हरियाणामध्ये घवघवीत असं यश मिळालेलं आहे आणि या विजयानंतर राज्यातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी भाजपचे नेते आता फडणवीसांच्या घरी पोहोचलेले आहेत। पुन्हा एकदा अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, सौरभ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची महत्वाची बैठक पार पडते। या बैठकीमध्ये भाजपाकडनं जी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार असणाऱ्या यांच्या नावाची निश्चिती, त्यासोबतच हरियाणा ज्या निवडणुका झाल्या त्याचे जे निकाल आले या निकालाचं विश्लेषण आणि हरियाणामध्ये ज्या पद्धतीची रणनीती भाजपाकडनं वापरण्यात आली होती तशाच प्रकारची रणनीती महाराष्ट्रामध्ये वापरण्याबाबत चर्चा देखील सुरू असल्याचं कळतंय। भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यासोबतच अश्विन वैष्णव हे या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित आहे। तर कोर कमिटीचे सदस्य देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे हे सगळे या बैठकीला उपस्थित आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्हानिहाय कोर कमिटीच्या बैठका झाल्या, त्याचे अहवाल आणि त्या बैठकांमधले निर्णय, त्या बैठकातील सूचना याची चर्चा आजच्या बैठकीमध्ये, या राज्यस्तरीय कोर कमिटीच्या बैठकीमध्ये होताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आज पश्चिम महाराष्ट्र आणि त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र या ठिकाणच्या काही जागांबाबत आणि या ठिकाणच्या संघटनेबाबत चर्चा केली जाणार आहे। तर दुसरीकडे उद्या मराठवाडा आणि विदर्भ यावर देखील चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या भाजपाच्या अत्यंत महत्वाच्या बैठकांना वेग आलेला आहे आणि लवकरच भाजपाच्या माध्यमातून त्यांच्या उमेदवारांची निश्चिती केली जाईल असं सांगितलं जातंय। अक्षय, यावर आपलं लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।